आता मुंबईमधून मोठी बातमी येते। मुंबईच्या चेंबूरमधील प्रभाग क्रमांक 153 मध्ये मोठा गोंधळ झालाय। शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री मतदान केंद्रात प्रवेश केल्याने हा गोंधळ झालाय। बोगस आयडी घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलंय। शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी बोगस ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रात गेलेच कसे असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। उपविभाग संघटक रवींद्र महाडिक, लक्ष्मण पांढरे आणि आमदार तुकाराम काते यांचा मुलगा तुषार काते रात्री 12:30 वाजता मतदान केंद्रावर गेल्याने हा गोंधळ उडालाय। तुषार काते आणि लक्ष्मण पांढरेंनी त्यानंतर तिथून पळ काढलाय आणि रवींद्र महाडिक मात्र पोलिसांच्या ताब्यात आहेत। विलेज स्कूल गोवंडीमध्ये पोलिसांनी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलंय। तर चेंबूर मधला हा सगळा सावळा गोंधळ आहे। शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी मतदान केंद्रामध्ये रात्रीच दाखल झाले आणि त्यांच्याकडे बोगस आयडी होते असा मोठा आरोप होतोय। त्यामुळे हा सगळा प्रकार काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। खरं तर या संदर्भात जेव्हा त्यांना अडवण्यात आलं तेव्हा काही पदाधिकाऱ्यांनी तिथून पळ काढलेला आहे। मात्र त्यामुळे असा अभूतपूर्व गोंधळ या मतदान केंद्रावर रात्री 12:30 वाजता पाहायला मिळाला। पोलिसांनी त्यांना अडवलं, मध्यस्थी केली, मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले आणि मोठा गोंधळ चेंबूरमध्ये रात्री पाहायला मिळाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।